नमस्कार भावांनो, आज सकाळ सकाळ मी कॉलेजला चाललेलो आहे बघा. कॉलेजला जाताना शूट हे बघा. कॉलेजला जाता जाता पंपावर आलेलो आहे बघा. ह्या पंपावर नुसतं पेट्रोल मिळत नाही, फक्त डिझेल मिळतो. वाटलं डिझेल तर टाकायचं असलं तर या पंपावर टाका, पेट्रोल तर मिळतच नाही. मागे एक पंप आहे, तिथं पेट्रोल मिळतो. हे बघा भावांनो, मग इथनं आलो माझ्या स्टॉपवर नागेवाडीच्या. इथे येऊन उभा राहिलो. थोड्याच मिनिटात माझी एस टी आली. हे बघा, इथनं थोडं मग बसलो भावांनो स्टॉपवर 5-10 मिनटं. हे बघा भावांनो, आमच्या नागडच्या स्टॉपवर उभं आहे मी. हे बघा, पुढनं माझी एस टी येत आहे. हे बघा, एस टी तर आपला भाऊ एस टीत चढल्यावर कधी सीट मिळणार नाही, अशी कधी होणारच नाही. हे बघा भावांनो, पोरं हात करतात एस टीला. एस टी थांबली, मग आपण चढलो. एस टी तर पूर्णपणे मोकळीच होती. हे बघा, एस टी पूर्णपणे मोकळी होती. तिथनं मग उतरून सातारच्या स्टँडच्या बाहेर आलो. तिथनं मग कॉलेजच्या रस्त्याने जायला लागलो. हे बघा, तिथनं जात जात डायरेक्ट बोगद्यात आलो. मग हे बघा, आता इथनं चाललो आहे, डायरेक्ट बोगद्यात आलो. बोगद्यातनं डायरेक्ट आपण कॉलेजच्या रस्त्यानं चाललो आहे. हे बघा भावांनो, कॉलेजच्या रस्त्यानं डायरेक्ट आपण मग तिथनं डायरेक्ट आपल्या कॉलेजमध्ये आलो. कॉलेजमध्ये डायरेक्ट एंट्री केली. मस्तपैकी. आज तर तुम्हाला काय बेंचमध्ये दाखवायला मिळणार नाही. आपल्याला ऑलरेडी आज उशीर झालेला, जयपर्यंत वर्गाव सर आलेला. हे बघा, आमचं ही कॅन्टीन. तिथनं आज चाललो आहे आता. हे बघा भावांनो, इथनं पायऱ्या चढून खाली चाललो आहे. हे कॅम्पस आहे आमचा, त्याच्या कडेला कॅन्टीन आहे. हे बघा भावांनो, इथनं चाललो आहे डायरेक्ट खाली उतरतो पायऱ्या चढून. हे बघा भावांनो, इथं पेपर सुटला आमचा. निवांत मस्तपैकी पेपर लिहिलो आज. पेपर लिहून डायरेक्ट घरी चाललो आहे. बघा, माझ्या मित्राची बघा येडेचाळी कशी करतात. नुसतं म्हणतात येडं चालल्यावानी. मग पेपर झाला, चाललोय घरी आता मस्तपैकी. हे बघा, घरी चाललोय ना आता. गेटच्या बाहेर निघतोय. मित्र नुसतं येडासारखं मागं बोलत होते बघा, तरी त्यांचं काय ऐकलं नाही. मी चाललोय पुढं. हे बघा, त्याच्यानंतर ना मग बघा पुढं चाललोय. कॅमेरा म्हटलं कॉलेजच्या बाहेरच्या गाड्या दाखवावं. हे बघा, आमच्या कॉलेजच्या बाहेर किती गाड्या असतात. हे बघा, मग तिथनं डायरेक्ट आलो साताराच्या स्टँडवर. तिथनं बघा वाय एस टी लागलेली, त्याला गर्दी बघा. मग आपला भाऊ काय कधी ठरतोय, डायरेक्ट तिथनं माणसाला ढकलून डायरेक्ट एस टीत चढलो.